गणपती बाप्पा मोरया. सुप्रभात, शुभ सकाळ, शिव सकाळ. आज मी आलेलो आहे आपल्या लेण्याद्री इथे जे आपल्या गिरिजात्मक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. खरं तर मी अगदी गणपती बाप्पाच्या अगदी पायथ्याशी म्हणजे शिवनेरीच्या पश्चिमेला येणेरीमध्ये आपलं नंदनवन प्रकल्प आहे, जिथे आपण आपल्या या बौद्धिक अक्षम मुलांचा सांभाळ करतो. मी 2003 पासनं दिव्यांग क्षेत्रामध्ये आहे आणि इथे काम करत असताना अनेक विद्यार्थी घडत आहेत आणि घडवत राहील. त्यातलाच माझा एक विद्यार्थी म्हणजे विनायक धूत, जो स्वतः दोन्ही डोळ्याने दृष्टीहीन आहे आणि सध्या तो पंजाब नॅशनल बँकेमध्ये काम करत आहे. तर तो आलेला आहे. चला तर आता त्याला घेऊन मी जात आहे आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. काय केलं म्हटलं म्हणजे आधी मयुरेश्वर केलं, म्हणजे आता अष्टविनायक मध्ये. आणि मग सिद्धटेक, त्याच्यानंतर ते रायगड मधले 2, चिंतामणी, आणि आता हा 6 नंबरचा. म्हणजे आता तुझं काय नियोजन काय म्हणजे पूर्ण याचं हे झालं ना, ओझर मग रांजणगाव म्हणजे 8 कम्प्लीट होणार आणि मग घरी जाणार मयुरेश्वर करून परत. म्हणजे अष्टविनायकाचं पूर्ण दर्शन करणार. अष्टविनायक पूर्ण झालं. अरे अच्छा, चला तुला आणि शुभेच्छा. हे ना मी शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं. पायरी आहे पायरी काय ते शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं. हा म्हणजे किती नंबरला कोणता का तसं. अच्छा, म्हणजे आता 6वा गणपती तू करतोय. हा 6वा करतो. म्हणजे आता 6वा आपला लेण्याद्री. चल मग चढायचं. हो चालेल. तर मग 1 नंबर पासून. चला गणपती बाप्पा मोरया. चला 1 2 3 4 5 सगळं प्रत्येक पायरी 1. चला तर मग अशा सगळ्या पायऱ्या करत आपण जाऊया. चालेल. मग काय घ्यायचं आपल्याला आता? साहेब हाराने आपले हे दुर्वा आणि फुलं घ्या. तेवढंच घ्या. बस तेवढं घेतलं. 10 रुपये. चालेल. किती 10 ना? नारळ पाहिजे का? नाही, नारळ घेतले काका. पण मला असं वाटतं आपण जो डान्स बसवला होता तो पायरी, तो मला वाटतं तो पहिला आणि शेवटचा अंधांचा डान्स असेल. कारण अंध त्याच्यानंतर तू 10 वर्षाचं नाही तू नाही केला. पण कधी ऐकले का अंध लोकांनी डान्स केलेला? नाही. खरंच माझ्यासाठी नको बोलू, मी तुला विचारते. आता आपण बसवायचं पण. चला तर ह्या सगळ्या पायऱ्या अगदी यशस्वीपणे चढून मंदिराजवळ आलेलो आहे. हे तुला कसं कळलं? अच्छा, ठीक आहे. तर खूप सुंदर आहे, म्हणजे तुला सांगू शकतो मी. ती डोंगर आहे, डोंगरामध्ये छानशी लेणी आहेत. आपण ते चपला काढूया, थोडं पायऱ्यांच्या जवळ काढूया. मग तुला हे नको इथंच काढ. सॉक्स पण काढू का? हा काढावं लागते का? ओललं आहे ना सगळं. थांबूया, तू थांब. अशा पद्धतीने आपण उजव्या साईडला जर तू हाताचा स्पर्श कर, हा मुख्य गाभारा आहे आणि चालत राहा पुढे. उजव्या साईडला मस्त काही दरवाजा आहेत आणि आता आपण मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतो. आम्ही गणेशाचं दर्शन केलं, म्हणजे गिरिजात्मक गणपती बाप्पा आमचा लेण्याद्रीचा. तर त्याचं दर्शन केलं. विनायक हे बघ इकडे जर तू पाहिलं ना, म्हणजे तुझ्या
डाव्या साईडला. हा हा इकडे ना दूरवर आहे ना शिवनेरी किल्ला आहे. शिवनेरी किल्ला आहे, त्याच्या बाजूला खाली अगदी पांढरं म्हणजे खूप साऱ्या अशा बिल्डिंग आहेत. म्हणजे ती आहे जुन्नर शहर. आणि इकडे तुपाचे पूर्ण गाव आहे, लेण्याद्री गाव आहे किंवा इतर गाव आहेत. इकडे नारायणगाव वगैरे. या साईडला पाहिजे तुम्हाला नारायणगड आणि खाली जर पाहिजे तर पूर्ण म्हणजे धरती अगदी हिरवागार चालू वाटली असं वाटते. छानशी ते पक्षी आहेत ते आकाशात उडत आहेत. वरतून आपल्या डोंगराच्या वरून म्हणजे डोंगर आहे छानसे असे पाणी पडते. छान एकदम संकट वाटेल. आणि सगळे पर्यटक जे आहेत भाविक आहेत ते इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहेत. चला आता आपण खाली तुला कसं वाटलं? मस्त एकदम छान वाटलं. हो ना, प्रसन्न वाटलं. अशा पद्धतीने आमचं गणपतीचं दर्शन म्हणजे विनायकने जी अष्टविनायक यात्रा सुरू केलेली आहे त्याच्या 6व्या गणपती बाप्पाचं त्याचं दर्शन झालेलं आहे. आणि खरं तर आता तो त्याच्या पद्धतीने पुढच्या यात्रेसाठी किंवा पुढच्या दर्शनासाठी जाणारच आहे. त्याच्यासोबत त्याचे हे जे मडके बंधू आहेत म्हणजे खरं तर जसं अर्जुनाच्या रथावर सारथ्य करण्यासाठी श्रीकृष्ण होते आणि श्रीकृष्ण नुसतं रथच चालवत नव्हते तर त्या अर्जुनाला पूर्ण सगळी आजूबाजूचं सगळी काही जी माहिती आहे ते देत होते. तर हे मडके भाऊ आहेत जे विनायकला घेऊन इथपर्यंत आलेले आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीने म्हणजे जसं की म्हणजे अगदी झाडाचं वर्णन करायचं असेल तर ते सांगत असतील की इथे हिरवगार झाड आहे, परंतु ते स्पर्श करून यथाकथाची दाखवत नसतील कारण त्यांना ते विशेष शिक्षण नाही आहे. आणि मला एक विशेष शिक्षक म्हणून मला जेवढं विनायकला समजावं आणि सांगावं वाटलं ते मी त्याला सांगितलेलं आहे. मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं की दिव्यांग बांधवांना देखील ती कलात्मक दृष्टी असते. जरी नजर नसेल तरी त्यांच्याकडे ती दृष्टी असते आणि विनायक त्याच्या आत्म्याच्या दृष्टीने गणपती बाप्पाचं दर्शन असेल किंवा आजूबाजूचा जो निसर्गरम्य परिसर असेल त्याचा तो आनंद घेत आहे. समाजामध्ये असे अनेक दिव्यांग बांधव आहेत. मग ते अंध असतील, मुकबधिर असतील, कर्णबधिर असतील किंवा आपले जे बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद मुलं असतील तर त्यांना देखील समाजाने आपल्या समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांना आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करायला हवा, ना की त्यांच्याकडे सहानुभूतीने बघून त्यांना आणखी दुबळं न करता त्यांना मदत करून त्यांना सहकार्य करायला हवं. आणि म्हणूनच आज सकाळी मी खरं तर आज श्रावणी सोमवार दुसरा सोमवार आहे आणि त्या सोमवारच्या निमित्ताने मी आज विनायकसोबत इथे अष्टविनायकाच्या पैकी आपल्या लेण्याद्री दर्शनासाठी आलो. चला तर मित्र, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. गणपती बाप्पा.